मॉडेल क्वेश्चन पेपर मधला ही चौथी क्लिप आहे. आता आपण प्रश्न बघणार आहोत. 90 पर्यंत झाले होते, 90 परत बघूया. ड्युरिंग इन्फ्लेशन बिझनेस कम्युनिटी एन्जॉय शॉर्ट टर्म बेनिफिट्स बट ऑन लॉंग टर्म इट गेट्स हेविली इन ट्रबल. आन्सर आहे अब्सोल्युटली ट्रू, अगदी बरोबर. 91 नंबरचा प्रश्न आहे. हायपर लेवल ऑफ ह्यूज प्राइस रिडक्शन, किंमत कमी होणे विथ रिगार्ड्स टू द व्हेरियस कमोडिटीज इज कॉल्ड ॲज डिफ्लेशन. आर्थिक मंदी म्हणतात त्याला. 92 नंबर. इफेक्ट्स ऑफ डिफ्लेशन ऑन द स्टेट ऑफ इकॉनॉमी, म्हणजे आर्थिक मंदीचे राज्यावर होणारे परिणाम कोणकोणते असतात. त्याच्यामध्ये 5 परिणाम दिले त्यांनी. रिड्युसेस बिझनेस रेव्हेन्यू, व्यापार कमी होतो. वेज कटबॅक्स अँड लेऑफ्स, पगार कपात होते, नोकर कपात होते. चेंजेस इन कस्टमर स्पेंडिंग पॅटर्न, उपभोक्ताची खर्च करण्याची पद्धत बदलते, कमी होते. रिड्युसेस स्टेक इन इन्व्हेस्टमेंट, स्टेक म्हणजे भाग भांडवल, गुंतवणुकीचे प्रमाण कमी होते. रिड्युस क्रेडिट, पत कमी होते. आता 93 नंबर बघा. हु प्रपोजेस डिसाइड्स फिस्कल पॉलिसी इन इंडिया. आन्सर आहे मिनिस्ट्री ऑफ फिनान्स. उद्देश भारतीय वित्तीय धोरण, सरकारच्या उत्पन्न आणि खर्चाचे धोरण, यास कर, खर्च, सार्वजनिक कर्ज समाविष्ट असते. फिस्कल पॉलिसीचे घटक: सरकारी उत्पन्न, कर, दंड, इतर उत्पन्न, सरकारी खर्च, डेव्हलपमेंट, सोशल स्कीम्स, मिलिटरी, इंटरेस्ट अँड अदर्स. सार्वजनिक खर्च कोणता असतो? कर्ज, परतफेड, इंटरेस्ट, डेव्हलपमेंट. फिस्कल पॉलिसी उद्दिष्ट: आर्थिक वाढ, महागाई नियंत्रण, रोजगार निर्मिती, सामाजिक न्याय, आर्थिक स्थिरता. फिस्कल पॉलिसीची ही सारी वरली साधन आहेत. फिस्कल पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ठरवते आणि मॉनिटरी पॉलिसी कोर्ट आरबीआय ठरवते. हे पाठ करायच्या परीक्षेत प्रश्न आलेलाच आहे. कर आकारणी, फिस्कल पॉलिसीची साधने कोणती आहेत? कर आकारणी करणे, सरकारी खर्च, सार्वजनिक खर्च, वित्तीय तूट, उत्पन्न खर्च, वित्तीय तूट वजा उत्पन्न खर्च, बरोबर. हे पॉझिटिव्ह असलं पाहिजे. वित्त मंत्रालय धोरण तयार करते, उदाहरण निर्मला सीतारामन. आणि इकडे खाली आमचे अजितदादा, 12वी पास. 94. हु प्रपोजेस डिसाइड्स मॉनिटरी पॉलिसी इन इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक हे मॉनिटरी पॉलिसी ठरवते. 95. फिस्कल पॉलिसी ऑफ इंडिया रिलेट्स टू विच ऑफ द फॉलोइंग. फिस्कल पॉलिसी कशावर डिपेंड असते? गव्हर्नमेंट रेव्हेन्यू अँड एक्सपेंडिचर्स. फिस्कल पॉलिसी ऑफ इंडिया ही सरकारची महसूल व खर्च यावर संबंधित आधारित असते. मॉनिटरी पॉलिसी ऑफ इंडिया रिलेट्स टू विच ऑफ द फॉलोइंग. मॉनिटरी पॉलिसी खालील बाबीवर अवलंबून असते. सर्व: रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, स्टॅट्युटरी लिक्विड रेशो, SLR. आणि 97 नंबर आहे. फिस्कल पॉलिसी मेअरली फोकसेस ऑन. उत्तर आहे इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ द कंट्री. वित्तीय धोरणाचे प्रकार बघायला दिले. विस्तारवादी, मंदीच्या काळात टॅक्स कमी करून सरकार लोकांचा खर्च भागवते, सध्या मोदी साहेब तेच करल्यात. अंकुशनवादी धोरण, महागाईच्या काळात टॅक्स वाढवून लोकांचा खर्च कमी करते. संतुलित धोरण, जेव्हा सरकारचं उत्पन्न व खर्च समतोल असतो तेव्हा अर्थव्यवस्था स्थिर राहते. टॅक्स वाढवणे, कमी करणे गरजेचे नसते. 98 नंबर बघा. मॉनिटरी पॉलिसी मेअरली फोकसेस ऑन डॅश डॅश इकॉनॉमिक स्टॅबिलिटी ऑफ द कंट्री. 99. मॉनिटरी पॉलिसी ऑफ द कंट्री रिलेट्स टू डॅश डॅश बँक्स अँड क्रेडिट कंट्रोल. 100. प्रश्न नंबर 100 चालू आहे. द चेंज इन द मॉनिटरी पॉलिसी डिपेंड्स ऑन द इकॉनॉमिक स्टेटस ऑफ द नेशन. अर्थव्यवस्थेतील बदल हा देशाच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून राहतो. उदाहरणार्थ अब्सोल्युटली ट्रू आहे, पूर्णपणे खरे आहे, अगदी बरोबर आहे. पूर्ण अब्सोल्युटली ट्रू हे उत्तर आहे बरं का. ट्रू, अब्सोल्युटली ट्रू यामध्ये परीक्षेत कन्फ्युजन. 101. विच ऑफ द फॉलोइंग आर मेन एरिया ऑफ कन्सर्न फॉर द मॉनिटरी पॉलिसी. उत्तर आहे ज इन्व्हेस्टमेंट रेट्स अँड क्रेडिट रेशो, व्याजदर व भांडवली पत. 102 बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर मेन एरिया ऑफ कन्सर्न फॉर द फिस्कल पॉलिसी. उत्तर आहे टॅक्स रेट्स आणि गव्हर्नमेंट स्पेंडिंग. टॅक्स दर व शासनाचा खर्च हे दोन्ही आहेत त्यात. 103 नंबर बघा.
इन विच ऑफ द फॉलोइंग पॉलिटिकल इन्फ्लुएन्स इज द मेजर एरिया ऑफ कन्सर्न. उत्तर आहे फिस्कल पॉलिसीच्या वर काही रिलेटेड. फिस्कल पॉलिसी उत्तर आहे. राजकोषीय धोरण कशासाठी? स्थिर किमती, पूर्ण रोजगार व आर्थिक वृद्धी यासारखी समष्टी आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार, शासन, गव्हर्नमेंट उत्पन्न व खर्चाचे व्यवस्थापन करते. यालाच फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण म्हणतात. 104 नंबरचा प्रश्न बघा. इन विच ऑफ द फॉलोइंग झिरो पॉलिटिकल इन्फ्लुएन्स इज बिंग अलाउड. उत्तर आहे मॉनिटरी पॉलिसी, चलनविषयक धोरणावर. हे खूप महत्वाचे. रिझर्व्ह बँकेच्या तुम्ही शासनाला काहीच कसलाही इंटरफिरन्स करण्याचा अधिकार नाही ऍक्च्युली. आणि जर ते केलं तर मागे 5-6 वर्षापूर्वी झालेली घटना ती ह्याचं ताजं उदाहरण आहे. रिझर्व्ह बँकेच्या आरबीआयचे गव्हर्नरने राजीनामा दिला. ज्या वेळेस आर्थिक नोटबंदीचा घटना घडतात त्यावेळेस शासनाला नको त्या गोष्टी करण्यासाठी संधी मिळते असा त्याचा अर्थ होतो. 105 विच ऑफ द फॉलोइंग आर क्वांटिटीज मेजर्स. संख्येत मोजले जाणारा उदाहरण आहे. रेपो रेट मोजला जातो. आरबीआयचा व्याजदर व्यावसायिक बँकांना मदत करतो. 2 नंबर रिव्हर्स रेपो रेट का करतो? बँकाकडून रिझर्व्ह बँकेला कमी व्याजदराने कर्ज देतात. महागाई कमी करण्यासाठी हे उपाय वापरतात. आरबीआय बँकाकडून कर्ज घेतली रिव्हर्स रेपो होतो. आणि 3 आहे स्टॅच्युटरी लिक्विडेशन रेशो. स्टॅच्युटरी लिक्विड रेशो SLR. बँकेतील कमीत कमी सोनं, रोख, सिक्युरिटी ठेवून ठेवीदाराच्या सिक्युरिटीसाठी ठेवतात. 10%, 20%. आरबीआय त्याशिवाय कमर्शियल बँकांना कर्ज देत नाही. SLR डिसाईड करायचा अधिकार आरबीआयला या सिक्युरिटीवर व्याज मिळते पण कमी मिळते. आणि आरबीआय ह्या बारीक कमर्शियल बँकांना त्यांचा सिक्युरिटी घेतल्याशिवाय देत नाही. पुढचा 4 नंबर आहे कॅश रिव्हर्स रेशो CRR. हे काय आहे? मग त्याच्यामधलं 1, 2, 3, 4 नंतर RR, RRR, SLR आणि हे शेवटचं आहे CRR. कॅश रिव्हर्स रेशो. रोख राखीव प्रमाण 100 मधील 4 रुपये. 4 रुपये 100 मधले 4 रुपये हे आरबीआय ठेवून घेते. CRR आरबीआय ठरवते. बदल होऊ शकतात बँकातील प्रणालीतील तरलता, लिक्विडिटी. तरलता म्हणजे लिक्विडिटी चेंज, फ्लक्च्युएशन नियंत्रण ही करता येते. CRR स्पष्टीकरण. बँक व ठेवी आरबीआय कडे जमा. CRR ही राखीव निधी आहे. CRR चे महत्व. आता महत्व काय हवा? बँक प्रणालीचे नियंत्रण, पैसा पुरवठा नियंत्रण, तरलता व्यवस्थापन. बँकेकडे किती पैसा कर्जासाठी हे CRR ठरवते. महागाई नियंत्रण. CRR वाढल्यास कर्जासाठी कमी पैसे असतात त्यामुळे पगार महागाई नियंत्रण. 4 नंबर आहे ठेवीदाराचे संरक्षण. CRRची सवलत आरबीआयकडे त्यामुळे ग्राहकाचे संरक्षण, सिक्युरिटी होते. CRR खूप महत्वाचं. महागाई कमी कशी होते? CRR वाढला तर आरबीआयकडे जास्त पैसा त्यामुळे कमी कर्ज देणे, त्यामुळे बाजारात कमी पैसा खेळणे, त्यामुळे महागाई कमी होते. आता 5 नंबर आहे ओपन मार्केट ऑपरेशन OMU. हे पण परीक्षेत येऊ शकते. 107 नंबरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द बॉर्डर कन्सेप्ट. सीमा संकल्पना लिंक काय आहे बघा. उत्तर सेव्हिंग्स. विच ऑफ द फॉलोइंग इज द बॉर्डर कन्सेप्ट. सेव्हिंग. बचत ही बॉर्डर कन्सेप्ट म्हणून ओळखली जाते. 108 नंबर बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. बिझनेस फिक्स्ड इन्व्हेस्टमेंट्स, व्यापारी निश्चित गुंतवणूक. रेसिडेन्शियल इन्व्हेस्टमेंट्स, निवासी गुंतवणूक. इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट, तयार केलेला माल न विकल्यावर राहिलेला माल. आणि 109 आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन फीचर ऑफ द प्रायमरी सेक्टर इन आवर इकॉनॉमी. रॉ मटेरियल एक्स्ट्रॅक्शन, खालील खनिज उत्खनन, शेतीचे उत्पादन. प्रायमरी सेक्टर आहेत हे, खनिज आणि शेतीचे उत्पादन. हे परीक्षेत आलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन फीचर ऑफ द प्रायमरी सेक्टर इन आवर इकॉनॉमी. रॉ मटेरियल एक्स्ट्रॅक्शन, खनिजाचं उत्पादन करणे आणि शेतीचे उत्पन्न. 110 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन फीचर ऑफ द सेकंडरी सेक्टर इन द इकॉनॉमी. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस, उत्पादन प्रक्रिया करणाऱ्या साऱ्या कंपन्या हे सेकंडरी सेक्टरला येतात. आणि थर्ड 111 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेन फीचर ऑफ द टर्शरी सेक्टर इन आवर इकॉनॉमी. टर्शरी सेक्टर म्हणजे व्यापार, ट्रेडिंग हे त्याच्यामध्ये येत आहे.
प्रायमरी सेक्टर इन इंडिया इकॉनॉमी शेती, मासेमारी, वनीकरण, खाणकाम. पाठच करायचं. प्रायमरी सेक्टर इन इंडिया, इंडियन इकॉनॉमी शेती, मासेमारी, वनीकरण, खाणकाम. सेकंडरी सेक्टर इन इंडियन इकॉनॉमी कोणकोणत्या? कपडे, वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रिया, केमिकल इंडस्ट्री, इलेक्ट्रॉनिक वस्तू यंत्रसामुग्री, बांधकाम उद्योग, लोखंड पोलाद उद्योग. खाणकाम आणि लोखंड पोलाद उद्योग हे थोडे वेगळे आहेत बरं का. खाणकाम म्हणजे कोळशाचे खाण, रॉ मटेरियल काढणे आणि काढलेल्या उत्पादनाला प्रक्रिया करणे म्हणजे सेकंडरी आहे. यंत्रसामुग्री बनवणे. टर्शरी काय आहे? सेक्टर इन इंडियन इकॉनॉमी आहे स्वास्थ्य सेवा, शिक्षण, परिवहन, बँकिंग, बँकिंग काय पा केले, मनोरंजन, पेशेवर सेवा, दवाखाना, पेशेवर म्हणजे बिझनेस टाईपचे पेशेवर. 112 नंबर आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेट्स टू द प्रायमरी सेक्टर इन सेक्टर ऑफ इकॉनॉमी? उत्तर आहे रेड कॉलर वर्कर. हे देखील परीक्षेत एक प्रश्न आलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग रिलेट्स टू द प्रायमरी सेक्टर ऑफ इकॉनॉमी? प्रायमरी सेक्टर ऑफ इकॉनॉमीला रिलेटेड आहे रेड कॉलर वर्कर. विच ऑफ द फॉलोइंग रिलेट टू द सेकंडरी सेक्टर ऑफ इकॉनॉमी? सेकंडरी सेक्टर ब्लू कॉलरचे वर्कर. प्रायमरी रेड, सेकंडरी ब्लू कॉलरचे वर्कर. विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेट्स टू द टर्शरी सेक्टर ऑफ इकॉनॉमी? व्हाईट कॉलरचे वर्कर्स म्हणजे सारे पांढरे पेशा, माझ्यासारखे पांढरे ड्रेस घातलेले व्हाईट. पण आम्ही पांढरे पेशा नाही, आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेली 35 वर्ष नोकरी करून आम्ही शासनाचं आणि पर्यायाने देशाचं खूप मोठं सेवा केलेली आहे. आमचा मला त्याचा अभिमान आहे. व्हाईट कॉलर वर्कर्स. नेक्स्ट आहे आम्ही ब्लू कॉलरच वर्कर आहोत. 115. विच ऑफ द फॉलोइंग आर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ पॅरल इकॉनॉमी? पॅरल इकॉनॉमी ह्यावर एक प्रश्न येऊ शकतो. आणि पॅरल इकॉनॉमीचे हार्मफुल इफेक्ट कोणते? ड्युअल इकॉनॉमी, दोन अर्थव्यवस्था बनतात. अंडर एस्टिमेशन, कमी उत्पन्न, लॉस ऑफ रेव्हेन्यू टू द गव्हर्नमेंट, अंडरमायनिंग द इक्विटी, वाइडनिंग द गॅप बिटवीन रिच अँड पुअर. श्रीमंत आणि गरिबातली दरी वाढण्याचं कारण पॅरल इकॉनॉमी असते. लॅविश कन्झम्पशन स्पेंडिंग, भरमसाठ खर्च वापर. श्रीमंत हा भरपूर उत्पन्न करतो पॅरल इकॉनॉमीतून आणि खर्च पण त्याचा जास्त असतो. ते बघून गरीब देखील तेच करायचा प्रयत्न करतात आणि ह्याच्यामुळं गरीब आणि श्रीमंतात तरी वाढू शकते. हा त्याच्यातला ड्रॉबॅक आहे. डिस्टॉर्शन ऑफ प्रोडक्शन पॅटर्न, प्रोडक्शनचा पॅटर्न डिस्टॉर्ब होऊन जातो. डिटेरिएट जनरल मोरल स्टँडर्ड्स, गरीब आणि श्रीमंतातली दरी वाढते त्याच्यामुळं राहणीमानाचा परिणाम एकमेकाच्या ह्याच्यावर होतो. आणि डिटोरिएट द जनरल मोरल स्टँडर्ड्स ऑफ द सोसायटी, समाजाचा विश्वास उडणे कमी होतो. डिस्टॉर्शन ऑफ द, आज मराठा आरक्षणाची गत त्याच्यामुळे चाललेली आहे. इथं ज्वलंत उदाहरण आहे. डिस्टॉर्शन ऑफ द स्केअर रिसोर्सेस, डिस्टॉर्शन ऑफ स्केअर रिसोर्सेस, अवरेज इफेक्ट्स ऑन प्रोडक्शन, प्रोडक्शनवर इफेक्ट होतो. हे 10च्या 10 पॅरल इकॉनॉमीचे परिणाम आहेत. आता 116 बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द ब्रॉडर वाइडर टर्म? GNP, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. Who gave the data statistics related to the GDP and GNP in India? GDP चा डाटा कोण देतो भारतामध्ये? तर उत्तर आहे CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस, SCSO. हे परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. CSO, सेंट्रल गव्हर्नमेंट, असं काहीतरी वेगळं मिक्सिंग करतात. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस हा डाटा देतो GDP GNP चा. CSO, डाटा रिलेटेड GDP and GNP. MO फिनान्स, डाटा रिलेटेड अॅन्युअल बजेट. MO फिनान्स डाटा रिलेटेड विथ अॅन्युअल फिनान्स. 118 नंबरचा प्रश्न आहे. हु गेव द डाटा स्टॅटिक्स रिलेटेड टू अॅन्युअल बजेट इन इंडिया? अॅन्युअल बजेट इन इंडिया रिलेटेड मिनिस्टर ऑफ फिनान्स देते. हु गेव द डाटा स्टॅटिक्स रिलेटेड टू अॅन्युअल बजेट इन इंडिया? अॅन्युअल बजेट मिनिस्टर ऑफ फिनान्स. Who gave the data statistics related to monetary policy in India? RBI देते. RBI कडे मॉनिटरी पॉलिसीचा डाटा असतो, मिनिस्टर ऑफ फिनान्स कडे बजेटचा डाटा असतो आणि एमओ फिनान्स यांना डाटा स्टॅटिस्टिकल बजेटचा असतो. एमओ फिनान्स. विच ऑफ द, हे तिन्ही प्रश्न वेगळे आहेत बरं का. GDP GNP CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस. मिनिस्ट्री ऑफ फिनान्स कोणता डाटा देते? अॅन्युअल बजेटचा डाटा. मॉनिटरी पॉलिसीचा RBI देते. विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड टू द ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट? GDP DUE काय ह्याचा अर्थ माहित नाही. GDP बरोबर X - M. X काय आहे की M काय आहे की माहित नाही, हे बघावं लागणार आहे.
Which of the following is relates to the gross national product GNP? GNP equal to GDP plus X minus M. अच्छा, GNP बरोबर GDP अधिक मल्ल्या वजा अदनान साहनी. या X स्टँड्स फॉर मल्ल्या, बाहेरच्या देशातून आतल्या देशात येणारं रेव्हेन्यू म्हणजे X असते, त्याला तिथं सिम्बॉल वेगळा आहे. आणि मायनस एम, एम स्टँड्स फॉर बाहेरच्या देशातली एखादी कंपनी आपल्या देशातून जे रेव्हेन्यू तिकडे नेते त्याला एम असं नाव आहे. जीडीपी, जीएनपी इक्वल टू जीडीपी प्लस एक्स मायनस एम. करेक्ट. चलो, डिफरंट टाइप्स ऑफ कॅपिटल: इक्विटी, डेब्ट, इन्व्हेस्टमेंट, वर्किंग कॅपिटल खेळते भांडवल, सोशल कॅपिटिव्ह, इंटेलेक्च्युअल कॅपिटिव्ह, फिजिकल कॅपिटिव्ह, टॅलेंट्स अँड स्किल्स कॅपिटल, नॅचरल कॅपिटल. हे एवढे जे आहेत ना आपले भांडवल आहे. डिफरंट टाइप्स ऑफ कॅपिटल्स: इक्विटी, डेब्ट, इन्व्हेस्टमेंट, वर्किंग कॅपिटल खेळतं भांडवल, सोशल कॅपिटल, इंटेलेक्च्युअल कॅपिटल हे देखील कॅपिटलचा प्रकार आहे, फिजिकल कॅपिटल प्रेझेंट असलेलं, टॅलेंट्स अँड स्किल्स कॅपिटल, नॅचरल कॅपिटल, हे सारे कॅपिटलचे प्रकार आहेत. आणि ह्याच्यानंतर आता दुसरा जो टॉपिक स्टार्ट होणार आहे, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, हे आपण पुढच्या क्लिपमध्ये बघणार आहोत. आतापर्यंत या टॉपिकवर इकॉनॉमिक्सच्या मायक्रो, मॅक्रो आणि पॅरल इकॉनॉमीवर आपण 4 क्लिप तयार केलेल्या आहेत. पहिला 30-25 प्रश्नाची, दुसरी 35-30 आणि हे शेवटचे जेवढे राहिले तेवढे 100, जवळपास आपण 90 ते 22 पर्यंत प्रश्न बघितलेले आहेत. धन्यवाद. आणि या परीक्षेत आपल्याला ह्या 8 मार्कापैकी 4 नाही 6 मार्क तरी कव्हर करण्याची तयारी ठेवली पाहिजे. 6 मार्क इथे घट झाले, बुक किपिंगचे 2 झाले, 6 आणि 2 8 मार्क आपल्याला 11 पैकी पडले पाहिजेत, तरच आपण ही एक्झाम